पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय। नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंच्या ईमेलमध्ये उल्लेख। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। बदनेला बळीचा बकरा बनवलं जातंय, वकिलांचा दावा। तर सुसाईड नोटवर शंका घेणं चुकीचं, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। महाराष्ट्र भाजपच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयाचं आज अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन, रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पूजा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अनेक नेतेही राहणार उपस्थित। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, तर मतदार यादीतील घोळ मतचोरीबाबत आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मनसेच्या 2 बैठका। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी केंद्रीय समितीची बैठक, तर संध्याकाळी नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार। दिल्लीमध्ये पुन्हा महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित। दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर भर दिवसा ऍसिड हल्ला, दोन्ही हात भाजले, आरएमएल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पाकिस्तानकडून सलमान खान दहशतवादी म्हणून घोषित, पाकच्या गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। बलुचिस्तानचा पाकिस्तानपासून वेगळा उल्लेख केल्यानं सलमान विरोधात पाकिस्तानमध्ये संतापाची लाट। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर कॅनडावर टॅरिफ बॉम्ब, अतिरिक्त 10% कर लादण्याची घोषणा। कॅनडानं टॅरिफ विरोधात केलेल्या जाहिरातीमुळे ट्रम्प चिडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।